Hello, my dear students. Today we are going to learn an interesting topic and also an entertaining story. That name is Talkative Barber. Yes, it is, my dear students. Talkative म्हणजे बडबड करणारा आणि बार्बर म्हणजे ते जे केस कापतात किंवा शेविंग करतात. Long ago, as a sultan whose name was Shahryar ruled over a large kingdom. His queen was a good storyteller. खूप वर्षांपूर्वी एक शाहिरार नावाचा सुलतान होता जो खूप मोठ्या राज्यावर राज्य करत होता आणि त्याची जी क्वीन होती म्हणजे त्याची जी राणी होती ती खूप छान स्टोरी टेलर होती. म्हणजे ती खूप छान गोष्टी सांगायची. ईच नाईट शी वुड टेल अ स्टोरी टू द किंग. आणि प्रत्येक रात्री ती तिच्या राजाला गोष्ट सांगायची. कुठली गोष्ट सांगायची? शी नॅरेट एशियंट, प्रिशियम अँड अरेबिक फोक स्टोरीज. ती एशियन, फ्रिकियक आणि अरेबिक अशा जुन्या पौराणिक कथा त्याला सांगायची. दिस इज वन ऑफ द स्टोरीज फ्रॉम द अरेबिक नाईट्स. बघा, ही त्या स्टोरींपैकी एक स्टोरी आहे जी अरेबियन नाईट्समधली स्टोरी आहे. सो माय डिअर स्टुडंट, विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट टू द टॉकेटिव्ह बार्बर. टॉकेटिव्ह बार्बर या गोष्टीला आपण सुरुवात करूयात. ओकेज. इन द सिटी ऑफ कॅशगर नावाच्या शहरात लिव्ड अ बार्बर हू वॉज अ ग्रेट टॉकर. तिथे एक बार्बर राहायचा. बार्बर म्हणजे जो केस कापतो तो राहायचा आणि तो खूप जास्त बडबडा होता. खूप जास्त बडबड करायचा. वन्स द सुलतान कॉल्ड द बार्बर टू शेव हिज हेड. एके दिवशी सुलतानाने त्याचं डोकं शेव करण्यासाठी किंवा त्याच्या डोक्यावरचे केस काढण्यासाठी बार्बरला बोलवलं. द बार्बर स्टार्टेड टॉकिंग नॉन स्टॉप इन्स्टेड ऑफ शेविंग हिम. आणि बार्बरने बडबड करायला सुरुवात केली. त्याचं डोकं शेव करण्यापेक्षा जास्त त्याने बडबडच करायला सुरुवात केली. द सुलतान गॉट अँग्री. आणि मग सुलतान खूप जास्त रागाला गेला. त्याला खूप जास्त राग यायला लागला की काय हा बडबड करतोय, काम करायचं सोडून नुसतं बडबडच करतोय. When are you going to stop talking and being to do your work? असं तो त्या बार्बरला विचारतो की कधी तू तुझी बडबड बंद करणार आहेस आणि माझ्या डोक्याला शेव करायला सुरुवात करणार आहेस आणि तुझं काम करायला सुरुवात करणार आहे. असं सुलतान कोणाला विचारतोय? तर बार्बरला विचारतोय. द बार्बर रिप्लाइड, यू डू मी अन इंजरी बाय कॉलिंग मी अ चॅटरर. चॅटरर म्हणजे जे खूप जास्त गप्पा मारतात, खूप जास्त बडबड करतात. द बार्बर रिप्लाइड. बार्बर म्हणाला, यू डू मी अन इंजरी. तुम्ही मला असं बोलून दुखावलेत. बाय कॉलिंग मी अ चॅटरर. तुम्ही मला गप्पिष्ट म्हणताय किंवा मी खूप गप्पा मारतोय असं तुम्ही म्हणताय. फॉर एव्हरीवन सेज आय एम व्हेरी क्वाईट. तो म्हणतोय की सगळेजण म्हणतात की मी तर खूप शांत आहे. आय हॅव 6 ब्रदर्स whom यू माइट कॉल चॅटरर्स. आणि मला 6 भाऊ आहेत ज्यांना तुम्ही कदाचित चॅटरर किंवा बडबड करणारे म्हणू शकता. देअर नेम्स आर बकॉन प्लस देअर नेम्स. मग तो आता त्यांची नावं सांगतोय. त्यांची नावं इतकी मजेशीर आहेत ना की आपल्याला सगळ्यांना हसू येईल, माहिती आहे. सो लेट्स स्टार्ट रीडिंग देअर नेम्स. ओके. Their names are backbone. Their names are, first is Backbone, then Bagburia, then Bagbuk, then Alkoz, then Alnashi and Shabak. Okay, these are the names. One is humpbacked, one is toothless, one is half blind, one is quite blind, and one is deaf, and the other has a defect in his speech, and they all are great talkers.
तू कर असं तो म्हणतोय. बघा, तो सांगतोय की माझा एक भाऊ जो आहे, माझे 6 भाऊ आहेत जे खूप जास्त बडबड करतात. त्यातला एक जो आहे त्याला एक दात नाही आहे, त्यातला एक जो आहे तो हाफ ब्लाइंड आहे, एक जो आहे तो फुल ब्लाइंड आहे, एक जो आहे तो असं हकलत हकलत किंवा शुकशुकाटत बोलतो, एक जो आहे तो पूर्णच काय म्हणतात पूर्णच आंधळा आहे. अशा पद्धतीने तो प्रत्येक भावाबद्दल काही ना काहीतरी सांगतोय आणि सांगतोय की माझे भाऊ असे आहेत आणि ते सगळे खूप जास्त बडबड करतात. जर तुम्ही असं म्हटलं असतात की ते सगळे बडबड करताय तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण हे सगळे बडबड करत असून मी एकटा शांत आहे, तरी तुम्ही मला असं म्हणताय, असं तो म्हणतोय. बघा, दे ऑल आर ग्रेट टॉकर्स, ते सगळे जास्त बडबड करतात. बट आय एम द यंगेस्ट ऑफ माय फॅमिली, पण मी माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यात लहान आहे. अँड आय एम व्हेरी क्वाईट अँड स्पेअरिंग विथ वर्ड्स, आणि मी खूप जास्त शांत आहे आणि मी खूप जास्त जपून शांतपणे माझे शब्द वापरतो, असं तो म्हणतोय. गिव्ह हिम 3 पीस ऑफ गोल्ड, द सुलतान क्राईड. मग त्यानंतर सुलतान चिडतो, ओरडतो आणि रडक्या स्वरात म्हणतो की त्याला 3 सुवर्ण मुद्रा द्या. लुझिंग ऑल पेशन्स, त्याने त्याचे सगळे पेशन्स म्हणजे त्याचा सगळा संयम संपवला. अँड सेंड हिम अवे, त्याला सुलतान आता खूप चिडलाय. मग सुलतान काय म्हणतो माहीत आहे की त्याला 3 सोन्याच्या मुद्रा द्या, 3 सोन्याची नाणी द्या आणि त्याला इथून घालवून टाका, बास करा, असं तो म्हणतो. आय विल नॉट बी शेव टुडे, आणि आता आज काही मी शेव करणार नाही, असंही तो म्हणतो. माय मास्टर क्राईड द बार्बर, बार्बर म्हणतो अहो राजे, माय मास्टर अहो राजे, क्राईड द बार्बर, असं बार्बर ओरडतोय. इट वॉज नॉट आय हू केम टू सीक यू, इट वॉज यू हू ऑर्डर मी टू कम. तो म्हणतोय मी काही आलो नव्हतो तुमच्याकडे की मी तुमचं डोकं शेव करतो, तुम्ही मला बोलवून घेतलं होतं. सो आय विल नॉट क्विट युअर हाऊस टिल आय हॅव शेव्ड यू, म्हणून मग मी तुमचं शेविंग झाल्याशिवाय किंवा तुमची कटिंग झाल्याशिवाय मी तुमचं घर सोडणार नाही, कारण तुम्ही मला बोलवलं आहे, मी आलो नव्हतो. ही देन बिगॅन नॅरेटिंग अनादर स्टोरी विच लास्टेड हाफ ॲन आवर. तो म्हणतो त्याच्यानंतर तो जो बार्बर असतो तो अजून एक स्टोरी सांगायला सुरुवात करतो आणि ती पुढच्या हाफ ॲन आवर सोबत म्हणजे पुढच्या अर्धा तासभर चालत राहते. स्टॉप मेकिंग युअर फाईन स्पीचेस अँड लेट मी गो क्विकली. मग सुलतान म्हणतो की तुझी बडबड थांबव आणि मला पटकन जाऊ दे. आय हॅव ॲन अफ्रेड ऑफ greatest importance. I have to go out at noon, said the Sultan. मग त्यानंतर सुलतान वैतागतो आणि सुलतान चिडून म्हणतो की बास्कर तुझी बडबड, आता मला जायचं आहे, मला संध्याकाळी बाहेर जायचं आहे आणि मला जाऊ देत, असं तो म्हणतो. When he saw that the Sultan was really angry with him, the barber said, "Oh master, do not be angry." आणि मग बार्बर जेव्हा बघतो की सुलतान आता खूप जास्त अँग्री झाला आहे, खूप जास्त रागाला गेला आहे, त्यावेळी तो काय बोलतो की ओ मास्टर, म्हणजे सुलतानला म्हणतो की डू नॉट बी अँग्री, की तुम्ही रागवू नका, तुम्ही थोडं थंड घ्या, असं तो म्हणतो. आय विल बिगॅन टू शेव यू. सेईंग दिस ही वॉश्ड द सुलतान्स हेड अँड बिगॅन टू शेव. आणि तो म्हणतो की तुम्ही काही चिडू नका, आता मी तुमच्या डोक्याला शेव करायला सुरुवात करतो किंवा तुमचे केस कट करायला सुरुवात करतो. आणि असं म्हणून त्याने त्याचे केस वॉश केले सुलतानचे आणि शेविंग करायला सुरुवात केली. बट ही हॅड नॉट टॉक्ड हिम इवन 4 times विथ द रेझर. बघा, बट ही हॅड नॉट टच्ड हिम, म्हणजे त्याने त्याच्या रेझरनी 4 वेळा सुद्धा सुलतानच्या डोक्याला टच केला नव्हता. When he stopped and said, "My master, you are acting hastily in this matter. Go on shaving me, speak no more," ordered the Sultan.
मग त्याच्यानंतर त्याने 4 वेळा पण टच केलं नव्हतं त्याच्या रेझरने शेविंग करताना, आणि तरी पण तो काय म्हणत होता माहिती आहे की मास्टर तुम्ही जास्त हलू नकात किंवा तुम्ही जास्त उतावळे होऊ नकात की मी तुमचे केस कट करतोय, थोडंसं हलू नकात आणि स्टेबल राहा. त्याच्यावर ते खूप जास्त चिडतात सुलतान. तो म्हणतात गो ऑन शेविंग मी, स्पीक नो मोर, आणि तू माझी शेविंग करायला सुरुवात कर, ते बार्बरला ते म्हणतात, आणि अजिबात बडबड करू नको, ऑर्डर द सुलतान. सुलतानने असा आदेश दिला. बी पेशंट सेड द बार्बर. बार्बर म्हटला की थोडंसं तुम्ही संयमाने घ्या. परहॅप्स यू हॅव नॉट कन्सिडर्ड वेल what you are going to do. I wish you would tell me what this matter of a great importance is all about, and then I will give you my opinion on it. मग त्याच्यानंतर तो बार्बर म्हणतोय की बी पेशंट सेड द बार्बर म्हणतोय, आणि या सगळ्यात तुम्ही मला सांगा की तुमचा काय प्रॉब्लेम आहे किंवा तुमचं काय नियोजन आहे, जे की तुम्ही मला सांगितल्यानंतर मी माझा ओपिनियन तुम्हाला सांगेन, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल, असं बार्बर म्हणतोय. फिनिश शेविंग ॲट वन्स, द सुलतान एक्सक्लेम्ड. सुलताननी खूप जास्त रागात असं व्यक्त व्हायला सुरुवात केली की पटकन तू तुझं शेविंग संपव. बट इन्स्टेड ऑफ डुईंग दिस द बार्बर लेफ्ट द सुलतान हाफ शेव्ड अँड गो अँड सी व्हॉट टाईम इट वॉज. आणि हे सगळं करण्यापेक्षा जास्त काय केलं माहिती आहे बार्बरनी, तर सुलतानचं डोकं अर्धच शेव केलं, आणि त्याच्यानंतर ते अर्धं डोकं शेव केलेलं सोडून तो बघायला गेला की किती वाजलेत. व्हॉट पेशन्स इज एक्सक्यूज माय पेशन्स इज एक्सक्यूजेड द सुलतान क्राईड. सुलतान म्हणतोय की आता माझे पेशन्स सगळे संपलेले आहेत. आता हा काही बार्बर ऐकत नाही आहे, आणि आता हा हाफ शेव केलेलं सोडून वेळ बघायला गेला आहे. तर सुलतान अजून जास्त चिडतो. सुलतानचा सगळा संयम संपत असतो. बी काम माय मास्टर अँड यू शॅल बी शेव्ड इन अ मूवमेंट, सेड द बार्बर. सेइंग दिस ही कंटिन्यूड शेविंग द सुलतान, बट while he was doing this he could not help talking. बघा त्याच्यानंतर परत एकदा बार्बर काय म्हणतो माहिती का चिडलेल्या सुलतानला, की तुम्ही आता काम लावा, थोडंसं शांत राहा, तुम्ही ओरडाआरडा करू नका, असं तो त्याला म्हणतो. आणि तो म्हणतो की तुमचं शेविंग मी 1 मिनिटात करतो किंवा 1 सेकंदात, एका मूवमेंटमध्ये करतो. सेड द बार्बर. सेइंग दिस ही कंटिन्यूड शेविंग द सुलतान. आणि हे बोलत बोलत तो सुलतानचं शेविंग करत होता. बट while he was doing this he could not help talking. पण हे सगळं करत असताना त्याने त्याची बडबड काही थांबवली नव्हती. इफ यू कुड इन्फॉर्म मी व्हॉट this important affair is, I would give you more advice which you might find useful, he said. त्याच्यानंतर तो बडबड करता करता सुलतानला म्हणतो की तुम्ही मला अजून थोडी इन्फॉर्मेशन या बाबतीत दिली तर मी तुम्हाला अजून थोडीशी मदत करू शकेन, अजून थोडासा माझा सल्ला मी तुम्हाला देईन ज्याचा तुम्हाला खूप जास्त उपयोग होईल, असं तो म्हणतोय. द सुलतान वॉज कम्प्लिटली फेड अप. आणि आता सुलतान खूप जास्त चिडलेला होता. द सुलतान वॉज कम्प्लिटली फेड अप बाय नाव अँड डिसाइडेड टू सॅटिस्फाय द बार्बर. आणि याच्यानंतर खूप जास्त वैतागलेला सुलतान म्हणतो की एकदाच ह्याला सांगून टाकू, याचं तर समाधान होईल. ही टोल्ड हिम दॅट ही वॉज गिविंग अ फीस्ट टू सम फ्रेंड्स ॲट नून विच वॉज why he was in a hurry to leave. तो सांगतो की त्याच्या काही मित्रांना त्याला फीस द्यायची आहे, त्याला पार्टी द्यायची आहे, त्यांना जेवण द्यायचं आहे, म्हणून तो खूप जास्त घाईत आहे आणि म्हणून त्याला संध्याकाळी जायचं आहे, म्हणून तो घाईत आहे, असं तो सांगतोय. when the barber heard the sultan's mention a feast he exclaimed. जेव्हा बार्बर ऐकतो की सुलतान फीस देणार आहे तेव्हा तो पण बोलतो, that reminds me yesterday I invited 4 or 5 friends to come to my house today. मला आत्ता आठवलं तुमच्या बोलण्यावरनं की माझ्या 4-5 मित्रांना मी आज जेवायला बोलवलं होतं माझ्या घरी. बट I had quite forgotten and it have not made any preparations for them.
तो म्हणतोय की तुमच्यामुळं मला आठवलं मी 4-5 मित्रांना बोलवलं होतं जेवायला आणि मला आता आठवतंय की मी घरी तर काहीच तयारी केली नाही. द सुलतान who was at the mercy of the barber was ready to do anything to be rid of him. आता या बार्बरनी पटकन आपल्याला शेव करून निघून जावं यासाठी सुलतान काहीही करायला तयार होता. बी क्विक अँड फिनिश युअर वर्क. तू पटपट काम कर आणि तुझं काम संपव. द सुलतान रिप्लाइड, अँड यू शॅल हॅव ऑल फूड दॅट हॅज बीन प्रिपेअर्ड फॉर मी टुडे. तो म्हणतो की माझ्यासाठी जे काही जेवण बनवलेलं आहे आजचं ते सगळं जेवण मी तुला देईन तुझ्या फीससाठी, तुझ्या मित्रांना पार्टी देण्यासाठी. पण तू तुझं काम पटकन पूर्ण कर. प्लीज शो मी द फूड सो दॅट आय मे जज इफ इट इज इनफ फॉर माय 5 फ्रेंड्स. मग त्याच्यावर बार्बर काय म्हणतो माहिती का, की तुम्ही मला दाखवा की कुठं आहे फूड आणि किती फूड आहे, त्याच्यावरून मी ठरवेन की माझ्या 5 मित्रांना हे पुरेसं होईल की नाही ते. आय हॅव इनफ फूड फॉर यू, द सुलतान एक्सक्लेम्ड. सुलतान म्हणाला की माझ्याकडे भरपूर फूड आहे, तुला पुरेल एवढं माझ्याकडे आहे. बट ही ऑर्डर्ड दॅट ऑल द फूड प्रिपेअर्ड फॉर हिज फीस्ट बी ब्रॉटन इन. पण त्याच्यानंतर बार्बरनी ऑर्डर केली, बार्बरनी आदेश दिला की आता मला जे काही फूड तुम्ही देणार आहेत ते मला सगळं दाखवा, मग मी ठरवेन. द बार्बर लुक्ड ओव्हर द फूड अँड सेड, दिस इज व्हेरी गुड बट आय शॅल वॉन्ट सम फ्रूट्स फॉर द डेझर्ट ऑल्सो. तो सगळं फूड बघतो आणि ते फूड बघितल्यानंतर तो म्हणतो की डेझर्टसाठी म्हणजे जेवणानंतर गोड काहीतरी म्हणून मला काही फळं पण हवी आहेत. द सुलतान in depression, since his head was half shaved, ordered that the fruit should also be beaten in. आणि सुलतानचं हाफ शेव डोकं होतं तरी पण त्याच रागात त्याच घाईत सुलताननी ऑर्डर दिली की फळं पण या बार्बरसाठी आणा आणि त्याला द्या. द बार्बर लेफ्ट ऑफ शेविंग. द सुलतान examine each dish separately. बघा, द बार्बर लेट ऑफ शेविंग. सुलतानचं शेविंग करायचं सोडून तर बार्बर काय करत बसला, तर तो एक्झॅमिन करत बसला. काय एक्झॅमिन करत बसला, तर डिश कशा आहेत किंवा प्रत्येकी डिशचा वास घेऊन किंवा पाहून तो त्यांना बघत बसला की ह्या छान आहेत का नाही असं. An hour, the Sultan stamped his feet impatiently, but the barber did not hurry. आणि या सगळ्या गोष्टी करण्यात, या डिशनं बघण्यात त्यांनी 1 तास घालवला बार्बरनी. आणि सुलताननी रागाने त्याचा पाय आपटला, इम्पेशंटली, त्याचा संयम सुटून. बट बार्बर डिड नॉट हरी. पण त्या बार्बरनी काही लक्ष दिलं नाही आणि बार्बरनी काही घाई केली नाही. At length, however, he again took up the razor, but after a few minutes of work, stopped suddenly and cried, I never knew that you were so generous. त्यानंतर जो बार्बर होता त्यांनी काही काळानंतर उगाच थोडंसं शेव केल्यासारखं केलं आणि त्याच्यानंतर तो असं म्हणाला, तो असं ओरडला, आय नेवर न्यू दॅट यू वेर सो जेनरस. आणि त्याच्यानंतर तो म्हणाला की मला काही माहिती नव्हतं तुम्ही असे असाल वगैरे म्हणून. आणि त्यानंतर त्यांनी ते शेविंग सोडून दिलं आणि शेवटपर्यंत बार्बरनी सुलतानचं शेविंग नीट केलं नाही. सो दिस वॉज अ फनी स्टोरी की तो टॉकेटिव्ह बार्बर त्याचं काम सोडून बाकी सगळं करत होता. आपल्याला असं व्हायचं आहे का? नाही ना. वी हॅव टू डू अवर वर्क बाय हार्ट. सो माय डिअर स्टुडंट, युअर होमवर्क इज दॅट यू हॅव टू राईट द क्वेश्चन अँड आन्सर्स ऑफ दिस chapter, The Talkative Barber. Okay, so my dear students, I will be waiting for your homework. Thank you so much for watching, and yeah, do your homework. I will be waiting for your homework. Bye. Have a very nice day.